नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या आपल्या भक्तिमय यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक अशी धार्मिक कथा सांगणार आहे ज्यामुळे तुमचं मन हलकं होईल, तुमच्या मनाला एक प्रकारची शांती मिळेल आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या प्रती तुमची असणारी श्रद्धा ही अजूनच वाढेल। म्हणजेच काय, त्यामध्ये अधिकता प्राप्त होईल। अधिक मासामध्ये केलेली कोणतीही सेवा ही वाया जात नाही, तर त्यामुळे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते। आणि अधिक या शब्दातच काहीतरी जास्त आहे, तर आपल्याला जास्तीचं पुण्यफळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर या महिन्यामध्ये आपण भगवान श्रीहरी विष्णूंच्या संबंधित जी काही सेवा उपासना असेल किंवा त्यांच्या ज्या काही धार्मिक कथा असतील त्या आपण अवश्य लक्ष देऊन ऐकल्या पाहिजे, वेळात वेळ काढून ऐकल्या पाहिजे। तर तुम्ही सर्वांनी ही कथा शेवटपर्यंत ऐका। चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला पाहत असताना किंवा ही कथा ऐकत असताना कमेंट्समध्ये तुम्हाला माहिती असलेलं भगवान श्रीहरी विष्णूंचं कोणतंही एक नाव लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मग कथेला सुरुवात करते। मंडळी, अधिक मास ज्याला लोक शून्य महिना म्हणतात, ज्यात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही, ना लग्न, ना मोठे उत्सव, ना आनंदाचे सोहळे। पण शास्त्र सांगतं हा तो काळ आहे जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर सर्वात जवळ असतात। आणि आजची कथा आहे एका अशा गावाची, एका साधूची आणि भक्तीच्या परीक्षेची। एका डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव होतं, धर्मपुरी। गाव लहान होतं पण लोक खूप धार्मिक होते। पण यावर्षी काहीतरी वेगळं घडलं होतं। अधिक मास सुरू झाला होता आणि गावात सगळं थांबलं होतं। लोक म्हणू लागले, हा महिना काही कामाचा नाही, यात कोणतंही शुभ कार्य होत नाही। हळूहळू गावात आनंद कमी झाला, व्यापार थांबला, घरात चिंता वाढली। गावात एकच चर्चा होती, हा महिना फक्त अडथळा आहे, देवांनी जणू आपल्याला थांबवलं आहे। लोक रागवले होते, काहीजण तर म्हणत होते हा अधिक मास म्हणजे शाप आहे। घरात अन्न कमी होत होतं, पैसा संपत होता आणि आशा हरवत होती। त्याचवेळी गावात एक वृद्ध साधू आले, त्यांचं नाव होतं महर्षी आनंद। त्यांचे डोळे शांत होते, चेहरा तेजस्वी होता। ते गावात आले आणि त्यांनी एक गोष्ट पाहिली। लोक दुःखी होते। ते हळू आवाजातच म्हणाले, तुम्ही या मासाला दोष देऊ नका, हा मास काही अडथळा नाही, ही तर संधी आहे। पण लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं। एक गावकरी म्हणाला, बाबा, भक्तीने पोट भरत नाही। महर्षी आनंद हसले। ते म्हणाले, तुम्हाला वाटतं हा महिना म्हणजे काही कामाचा नाही, पण हा मास देवाशी जोडण्याचा काळ आहे। जेव्हा जग थांबतं तेव्हा भक्ती सुरू होते। लोक अजूनही संशयातच होते, पण त्यांच्या शब्दांनी काही लोक थोडे थांबले। त्या गर्दीत एक लहान मुलगा उभा होता, त्याचं नाव होतं गोविंद। तो साधूकडे गेला आणि विचारलं, बाबा, खरंच देव दिसतात का? साधू थोडं हसले। ते म्हणाले, देव दिसत नाहीत, ते जाणवतात। आणि जेव्हा मन पूर्ण शुद्ध होतं तेव्हा ते जवळ येतात। गोविंदच्या मनात ही गोष्ट अगदी खोल बसली। महर्षी आनंद गावाच्या बाहेर एका झाडाखाली बसले। त्यांनी संकल्प केला, या अधिक मासामध्ये मी भगवान विष्णूंचं नामस्मरण करीन। दररोज एकाच मंत्राचा जप करीन, ओम नमो भगवते वासुदेवाय। पहिले काही दिवस काहीच घडलं नाही। लोक म्हणू लागले, हे सगळं फक्त कल्पना आहे। पण साधू थांबले नाहीत। ते रोज सकाळी आणि संध्याकाळी ध्यानात बसू लागले। गोविंद रोज त्यांच्याकडे यायचा आणि शांतपणे ऐकायचा। हळूहळू गावात एक वेगळी ऊर्जा तयार होऊ लागली होती, पण कुणालाही त्याची जाणीव नव्हती। गावात लोक निराश होते, अधिक मासाला दोष देत होते। पण त्याच गावात महर्षी आनंद नावाचे साधू भगवान विष्णूंचं नामस्मरण करत होते आणि त्यांच्यासोबत एक लहान मुलगा गोविंद। याबद्दल आपण ऐकलं।
अधिक मासाचे दिवस पुढे जात होते. बाहेरून सगळं शांत दिसत होतं, पण गावात एक सूक्ष्म बदल जाणवत होता. रात्री हवा जरा वेगळी वाटू लागली. झाडांच्या पानामध्ये एक शांत नाद निर्माण होत होता, पण लोकांना ते जाणवत नव्हतं. फक्त गोविंदला आणि साधूंना काहीतरी वेगळं वाटत होतं. एका सकाळी महर्षी आनंद ध्यानामध्ये बसले होते. अचानक त्यांना एक तेजस्वी प्रकाश दिसला आणि एक मंद आवाज ऐकू आला, भक्ती सुरू ठेव. ते डोळे उघडतात, पण कुणीच नाही. ते थोडे थांबले आणि म्हणाले, हीच तर सुरुवात आहे. त्या दिवशी गावात एक आश्चर्य घडलं. एका गरीब शेतकऱ्याची गाय सकाळी स्वतःहून साधूंच्या झोपडीजवळ आली आणि तिने दूध देणं सुरू केलं. कोणीही तिला बोलावलं नव्हतं आणि कोणीही तिला आणलं नव्हतं. लोक आश्चर्यचकित झाले. एक गावकरी म्हणाला, हे साधं नाही, काहीतरी दैवी आहे. आता लोक थोडे विचार करू लागले, खरंच काहीतरी आहे का? पण अजूनही शंका होती. महर्षी आनंद शांत होते. ते म्हणाले, चमत्कार पाहून भक्ती सुरू होत नाही. भक्ती सुरू होते जेव्हा मन शुद्ध असतं. गोविंद रोज रात्री झोपायच्या आधी म्हणायचा, भगवान विष्णू, मला तुमचं दर्शन द्या. तो खूप लहान होता, पण त्याचं मन पूर्ण निर्मळ होतं. तो साधूंना विचारायचा, देव खरंच येतील का? साधू म्हणायचे, जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा देव स्वतः येतात. त्या रात्री अचानक आकाश ढगांनी भरलं, पण पाऊस आला नाही. फक्त वारा शांत झाला आणि संपूर्ण गावात एक शांतता पसरली. झाडं हलत नव्हती, पक्षी शांत झाले होते, जणू काही वेळ थांबली होती. त्या रात्री महर्षी आनंदांना स्वप्न पडलं. भगवान विष्णू प्रकट झाले. ते म्हणाले, हा माझा मास आहे आणि जो या काळात भक्ती करतो तो माझ्याजवळ येतो. पुढील दिवसात मोठा बदल घडेल आणि त्यांचं स्वप्न संपलं. महर्षी आनंदांना स्वप्नात भगवान विष्णूंचा संदेश मिळाला होता आणि त्या संदेशात स्पष्ट लिहिलं होतं, हा मास माझा आहे आणि जो भक्त या काळात शुद्ध मनाने भक्ती करतो तो माझ्याजवळ येतो. आता पुढे काहीतरी मोठं घडणार होतं. त्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी अचानक आकाश काळवंडलं. वादळ सुरू झालं, पण हे सामान्य वादळ नव्हतं. वादळी वारा गावाकडेच येत होता. लोक घाबरले, हे काय सुरू आहे? पिकं हलू लागली, घरं हलायला लागली. लोक ओरडू लागले, हे दैवी कोप आहेत का? आपण काहीतरी चूक केली का? त्या क्षणी गोविंद धावत साधूकडे गेला. तो म्हणाला, बाबा, सगळं संपणार का? महर्षी आनंद शांत होते. ते म्हणाले, जेव्हा भक्ती खरी असते तेव्हा संकट येतं, पण नाश होत नाही. साधू म्हणाले, सर्वजण माझ्यासोबत बसा. आपण फक्त एक गोष्ट करू. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि सगळं गाव त्या झाडाखाली बसलं. वादळ जोरात होतं, पण गाव नामस्मरण करत राहिलं. अचानक वादळ थांबलं. वारा शांत झाला, ढग स्थिर झाले आणि गावात एक शांतता पसरली. जणू काही वेळ थांबली होती. गोविंदवर पाहतो तर आकाशामध्ये प्रकाश दिसतो. आकाशात एक तेजस्वी दिव्य रूप प्रकट झालं. शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले भगवान विष्णू. संपूर्ण गाव थक्क झालं. सर्वजण खाली बसले. महर्षी आनंद म्हणाले, हेच ते क्षण आहे. भगवान विष्णूंचा आवाज घुमला, तुम्ही फक्त या काळात नाही तर मनाने ओळखलं आहे. भगवान विष्णू म्हणाले, जो कोणी या मासामध्ये मला स्मरण करतो त्याचं जीवन मी बदलतो. हे गाव आता माझ्या कृपेने अगदी सुरक्षित आहे. माता लक्ष्मीही प्रकट झाल्या. त्या म्हणाल्या, जिथे हरी आहेत तिथे मीही स्थिर वास करते. गोविंद पुढे आला, डोळ्यात अश्रू, आणि तो म्हणाला, प्रभू, मला तुम्हाला नेहमी आठवायचं आहे. भगवान विष्णू हसले. ते म्हणाले, तुझं मन निर्मळ आहे म्हणून तू आयुष्यभर माझ्या स्मरणात राहशील. महर्षी आनंद म्हणाले, लोक हो, आज तुम्ही पाहिलंत, अधिक मास शाप नाही, तो भक्तीचा सर्वोच्च काळ आहे. भगवान विष्णू म्हणाले, जेव्हा जग थांबतं तेव्हा भक्ती सुरू होते आणि जो या काळात मला आठवतो
तो माझ्या सर्वात जवळ येतो. जय श्री हरी विष्णू, जय माता लक्ष्मी. मंडळी, ही होती अधिक मासानिमित्त खास अशी कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा, म्हणजे सर्वांना ती ऐकता येईल. आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन, नवीन धार्मिक माहितीसह. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि असेच नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. राम कृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. धन्यवाद.